नमस्कार. आज आपण बघणार आहोत संख्या आणि संख्या पद्धती उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न. प्रश्न नंबर 1. पुढीलपैकी कोणती क्रिया केल्यावर येणारे उत्तर विषम संख्या असेल? मित्रांनो, 4 पर्यायांमधील कोणती क्रिया केल्यानंतर आपलं उत्तर विषम संख्या येणार आहे? बघा, पर्याय क्रमांक ए आहे 2 विषम संख्यांचा गुणाकार. मित्रांनो, 2 विषम संख्यांचा गुणाकार म्हणजे 3 गुणिले 5. मित्रांनो, या आहेत 2 विषम संख्या, यांचा गुणाकार 3 5 15. मित्रांनो, 2 विषम संख्यांचा गुणाकार विषम संख्याच येतो. विषम संख्या म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 यापैकी एखादा अंक असतो त्याला आपण विषम संख्या म्हणतो. मित्रांनो, 2 विषम संख्यांचा गुणाकार विषम संख्याच येतो म्हणजे आपल्याला उत्तर मिळालं पर्याय क्रमांक ए. पण आता आपण पुढचे पर्याय चेक करणार आहोत. पर्याय क्रमांक बी आहे 2 विषम संख्यांची बेरीज. आता 2 विषम संख्यांची बेरीज 3 अधिक 5. 3 आणि 5 किती झाले मित्रांनो? 8. उत्तर आपलं समसंख्या आलं म्हणून पर्याय क्रमांक बी चुकीचा. पर्याय क्रमांक सी 2 विषम संख्यांची वजाबाकी. मित्रांनो, 2 विषम संख्यांची वजाबाकी म्हणजे 5 वजा जर आपण 3 केलं, 5 3 गेले 2, उत्तर आलं समसंख्या म्हणून पर्याय क्रमांक सी चुकीचा. आणि पर्याय क्रमांक डी आहे 1 सम व 1 विषम संख्या यांचा गुणाकार. मित्रांनो, 1 समसंख्या म्हणजे 2 आणि 1 विषम संख्या म्हणजे 3 यांचा गुणाकार. मित्रांनो, 3 दुणे 6. 6 ही समसंख्या आहे म्हणून पर्याय क्रमांक डी सुद्धा चुकीचा आहे. मित्रांनो, 2 विषम संख्यांचा गुणाकार विषम संख्या येतो म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. प्रश्न नंबर 2. 0 5 6 7 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या जास्तीत जास्त 3 अंकी समसंख्या आहेत. मित्रांनो, 0 5 6 आणि 7 या अंकांचा वापर एकदाच करायचा आहे आणि जास्तीत जास्त 3 अंकी समसंख्या किती आहेत ते शोधायचं. मित्रांनो बघा, समसंख्या म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक असतो. आपल्याला दिलेल्या अंकांमध्ये मित्रांनो 0 आणि 6 हे 2 सम अंक आहेत. मग आपल्याला 3 अंकी संख्या तयार करायची आहे, ती संख्या समसंख्या असली पाहिजे. तर मित्रांनो, सुरुवातीला एकक स्थानी 0 हा अंक असणारे आपण संख्या तयार करणार. बघा, एकक स्थानी 0 हा अंक असला पाहिजे आणि ती संख्या 3 अंकी असली पाहिजे. तर बघूयात मित्रांनो किती संख्या तयार होतात. तर सुरुवातीला मित्रांनो पहिली संख्या आपण तयार करणार 7 6 0 760. त्यानंतर मित्रांनो 7 5 0. आता मित्रांनो आपण 6 ला 1 नंबरला घेणार म्हणजे 6 7 0. त्यानंतर 6 5 0. आता 6 ला घेतल्यानंतर मित्रांनो 5 ला घेणार 5 7 0 आणि 5 6 0. तर मित्रांनो एकक स्थानी 0 आहे अशा 3 अंकी किती संख्या तयार झाल्या? तर मित्रांनो 1 2 3 4 5 आणि 6 संख्या तयार झाल्या. आता मित्रांनो एकक स्थानी 6 आपल्याला समसंख्या तयार करायची आहे, 3 अंकी संख्या तयार करायची आहे. तर मित्रांनो एकक स्थानी 6 हा अंक असला पाहिजे. तर मित्रांनो सुरुवातीला बघा 7 0 6. त्यानंतर 7 5 आणि 6. हा, आता मित्रांनो बघा पुढे आता आपण 5 ला घेणार 5 0 6 आणि 5 7 6. तर मित्रांनो एकक स्थानी 6 हा अंक असलेल्या किती संख्या तयार झाल्या? तर मित्रांनो 4 संख्या तयार झाल्या. म्हणजे मित्रांनो आपण 3 अंकी संख्या तयार केल्या. बघा, या 4 अंकांपासून आपण 3 अंकी संख्या तयार केल्या आणि ज्या संख्या सम आहेत अशा जास्तीत जास्त मित्रांनो 6 आणि 4 एकूण 10 संख्या तयार झाल्या. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 10. प्रश्न नंबर 3. रुपये 500च्या 100 नोटा, रुपये 200च्या 200 नोटा, रुपये 100च्या 54 नोटा, रुपये 50च्या 25 नोटा, रुपये 20च्या 19 नोटा व रुपये 5ची 31 नाणी मिळून होणारी एकूण रक्कम अक्षरी असेल. मित्रांनो 500 रुपयाच्या 100 नोटा, 200 रुपयाच्या 200 नोटा, 100 रुपयाच्या 54 नोटा, 50 रुपयाच्या 25 नोटा, 20 रुपयाच्या 19 नोटा आणि 5 रुपयाची 31 नाणी. मित्रांनो एकूण रक्कम किती होते ते आपल्याला शोधायचं आणि उत्तर आपल्याला अक्षरामध्ये दिलेलं आहे. बघूयात. आता 500 रुपयाच्या 100 नोटा म्हणजे 500 गुणिले 100. तर मित्रांनो 500 लिहून घ्या.
आणि त्यानंतर 100वरचे 2 शून्य म्हणजे उत्तर आलं 50,000. बघा 500 रुपयाच्या 100 नोटा म्हणजे 50,000. त्यानंतर 200 रुपयाच्या 200 नोटा. तर मित्रांनो 2 दुणे 4 आणि पुढे 1 2 3 4 शून्य 1 2 3 4 शून्य म्हणजे मित्रांनो 40,000 रुपये. त्यानंतर आता 100 रुपयाच्या 54 नोटा म्हणजे मित्रांनो 54 लिहून घ्यायचे आणि 100वरचे 2 शून्य म्हणजेच 5,400. काही नाही मित्रांनो, फक्त आपल्याला हा गुणाकार करायचा. त्यानंतर आता 50 रुपयाच्या 25 नोटा म्हणजे मित्रांनो आता 25 ने आपण 50 ला गुणू शकतो. 25 शून्य शून्य आणि 25 5 125 म्हणजे उत्तर आलं 1250. त्यानंतर 20 रुपयाच्या 19 नोटा 20 रुपयाच्या 19 नोटा म्हणजे मित्रांनो 19 ने आपण आता 20 ला गुणूया. 19 शून्य शून्य आणि 19 दुणे 38 म्हणजे 380 रुपये. आणि त्यानंतर 5 रुपयाची 31 नाणी म्हणजे मित्रांनो बघा 5 1 5 आणि 5 त्रिक 15 म्हणजे 155 रुपये. आता मित्रांनो या सर्वांची आपल्याला बेरीज करायची. बघा आता 5 त्यानंतर 5 आणि 5 10 आणि 8 18 हातचा आला 1. बघा 1 आणि 4 5 6 7 8 9 10 आणि 1 11 हातचा आला 1. 1 आणि 5 6 आणि 1 7. त्यानंतर मित्रांनो 5 आणि 4 9 म्हणजे 97,185. बघा 97,185 म्हणजे मित्रांनो तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. मित्रांनो पर्याय क्रमांक बी मध्ये आपल्याला उत्तर दिलेलं आहे 97,185. प्रश्न नंबर 4. 56,279 या संख्येतील दशहजार स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत व शतक स्थानच्या अंकाची दर्शनी किंमत यांचा गुणाकार. मित्रांनो 56,279 या संख्येतील 10,000 स्थानचा अंक मित्रांनो बघा एकक दशक शतक हजार आणि 10,000. 10,000 स्थानी आहे 5 आणि या 5 या अंकाची स्थानिक किंमत. त्यानंतर मित्रांनो शतक स्थानच्या अंकाची दर्शनी किंमत एकक दशक आणि शतक. शतक स्थानी आहे 2 2 ची दर्शनी किंमत. मित्रांनो कोणत्याही अंकाची दर्शनी किंमत ही त्या अंका एवढीच असते. बघा 9 ची दर्शनी किंमत 9, 7 ची दर्शनी किंमत 7, 2 ची दर्शनी किंमत 2, 6 ची दर्शनी किंमत 6 आणि 5 ची दर्शनी किंमत 5. आता स्थानिक किंमत मित्रांनो प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत ही त्या स्थानानुसार बदलते. म्हणजे 9 या अंकाची स्थानिक किंमत 9, 7 ची स्थानिक किंमत 70, 2 ची स्थानिक किंमत 200, 6 ची स्थानिक किंमत 6,000 आणि 5 या अंकाची स्थानिक किंमत आहे 50,000. मित्रांनो 5 या अंकाची 10,000 स्थानी असणाऱ्या अंकाची स्थानिक किंमत मित्रांनो 5 या अंकाची स्थानिक किंमत आहे 50,000 आणि शतक स्थानी असणाऱ्या अंकाची मित्रांनो दर्शनी किंमत शतक स्थानी आहे 2 आणि या 2 ची दर्शनी किंमत आहे मित्रांनो 2. यांचा आपल्याला करायचा आहे गुणाकार. 50,000 गुणिले 2. तर मित्रांनो आपण उत्तर लगेच सांगू शकतो. 50,000च्या दुप्पट किती होणार तर 1 लाख. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 1 लाख. प्रश्न नंबर 5. एका 4 अंकी संख्येत ए बी सी डी हे अनुक्रमे हजार शतक दशक व एकक स्थानी असणारे अंक आहेत. त्यांच्या स्थानिक किमतींची बेरीज आहे. मित्रांनो एका 4 अंकी संख्येत ए बी सी आणि डी हे अनुक्रमे हजार शतक दशक आणि एकक स्थानी असणारे अंक आहेत. तर मित्रांनो त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज. आता मित्रांनो ए आहे हजार स्थानी. हजार म्हटल्यावर मित्रांनो 1000 म्हणजे 1000 ए. त्यानंतर बी हा अंक आहे मित्रांनो शतक स्थानी म्हणजे मित्रांनो शतक म्हणजे 100 100 बी. त्यानंतर सी हा अंक आहे दशक. दशक म्हणजे 10 10 सी. आणि डी हा अंक आहे मित्रांनो एकक स्थानी म्हणजेच डी. मग मित्रांनो 1000 ए 100 बी 10 सी आणि डी. मित्रांनो बघा असा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. बघा 1000 ए अधिक 100 बी अधिक 10 सी अधिक डी म्हणजेच 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. मित्रांनो पर्याय क्रमांक ए मध्ये जर बघितलं तर 100 ए
आता मित्रांनो शतक स्थानी काय आहे? बी आहे, म्हणजे 100 बी पाहिजे, म्हणून पर्याय क्रमांक ए चुकीचा. पर्याय क्रमांक बी मध्ये बघा मित्रांनो 1000 सी. बघा सी हा अंक आहे मित्रांनो दशक स्थानी. दशक म्हटल्यावर 10 यायला पाहिजे, 10 सी यायला पाहिजेत. पर्याय क्रमांक बी मध्ये 1000 सी आहे, म्हणून पर्याय क्रमांक बी चुकीचा. आणि पर्याय क्रमांक सी मध्ये 1000 ए. 1000 ए मित्रांनो बरोबर आहे. त्यानंतर 10 बी. तर मित्रांनो बी हा अंक शतक स्थानी आहे, म्हणजे 100 बी यायला पाहिजे, म्हणून पर्याय क्रमांक सी चुकीचा. मित्रांनो 5व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. मित्रांनो या ठिकाणी संख्या आणि संख्या पद्धती या टॉपिक वरील उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न आपण आता बघितले. यानंतर पुढचा टॉपिक आणि पुढच्या टॉपिक वरील उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना, आपल्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.